हाय वाटतं भेटला मी विसला. ए जबरदस्त आहे, खतरनाक तुला हाय बघ तो डेंजर. तर नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. मित्रांनो, गावी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पोरं बोललीत आपण खेकडीपाडा जाऊया संध्याकाळी बॅटरीवरती. पोरं बोलली की आमच्याकडे आहेत ना, जर पाणी कमी असेल तर बॅटरी खेकडी पकडतो आम्ही, पण आपण आहे ना जास्त पाणी असेल ना तर आपण दगडीला आपण कोंबडीची जो वेस्टेज असतो ना, म्हणजे आठे वगैरे तो बांधून आपण खेकडी पकडणार आहोत. तर बोल चला पकडा जाऊया आपण. तर बघूया कसं पकडतं खेकडी ती आणि किती खेकडी भेटतात ते, आणि दुसरी गोष्ट पराला किती पाणी हे पण बघूया आपण. तर जाऊया आता आपण तिकडे खेकडी पकडायला. तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण खेकडी कशी भेटतात ते वगैरे ती आणि किती खेकडी भेटतात ते. तर ब्लॉग मी शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल आजचा. तेव्हा पोरा इकडं आता आली मित्रांनो केळशीतून. इकडे बघा त्याने ना मस्त कोंबड्यांच्या आतड्या आणले, कोंबडीची पिसं वगैरे आणली. इकडे कोंबडीचे इकडे पूर्ण वेस्टेड जो असतो ना आपला जो कोंबडीचा, त्याकडे घेऊन आलेले आहेत आणि ह्याच्यावरती खेकडी पकडणार आहेत. तर मित्रांनो चाललो आता मी खाली इकडे गोठणीकडे. तिकडे बघा पोरं पण आहेत, इकडे ऋषी आहे, पियुष आहे, अजून सायल वगैरे आहेत पोरं. तर मी चाललो अशी पकडायला खेकडी. आता वाजले संध्याकाळचे 5:30. तर गावाला असं मस्त वातावरण झालेलं आहे बघा. असे पूर्ण वरून हा रस्ता आला खाली जायला. इकडे पूर्ण खाली यायचो आपण. इकडे पाणी बघा. हे बाप रे, एवढा पाणी स्पीडला कशी खेकडी भेटेल. हे बघा वरून पूर्ण पाणी येतं खाली आणि या मोरीमधून खाली बाहेर पडतं पाणी. हे बघा असं इकडून पाणी येतं वरतून या मोरीमधून आणि या खालून मोरीतून बाहेर पाणी पडतं इकडं. बरं पाणी जास्त आहे पण बघूया आपण, कारण की चान्सेस कमी आहेत पण पोरंची होप जास्त आहे बोलते की भेटलं म्हणून. तर वगैरे आपला परिसर नाही आहे त्यामुळे आपला एवढा अंदाज नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत चाललो आपण. हे बघा पूर्ण काळोख पूर्ण झालं आहे बघा. पूर्ण वरती पावसाळे पूर्ण ढग जमलेत. पाऊस कधी पण येतो गावाला. तर मित्रांनो आपण इथं इकडून आलो आणि इकडे बघा हा रस्ता चालला वरती रावल्याकडे. इकडे रावल्याचं गाव इकडे राहिला. तर आपण इकडं राईटला वळतोय आणि इकडे चाललो खाली आपण. इकडे बघा पोरं पण पुढे गेलीत बघा. आणि पाऊस पण आला तेवढ्यामध्ये. तर बघूया इकडे भेटतात का आपल्याला ते, आणि जरी भेटली तरी तुम्हाला दाखवूया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामुळे मित्रांनो खाली चाललो आपण, कारण की पर्या यांचा खाली आहे इकडे. आपण तिकडे चाललो आहे बघा असं. आणि पाऊस पण त्यामध्ये आला आहे जोरात. पण बघूया आता पावसामध्ये खेकडे भेटतात का, कारण की पाऊस जर कमी असल्यानंतर मस्त खेकडे भेटले असते. पण पाऊस का थांबायचं नाव घेत नाही आहे. पण आपण करूया, ट्राय करूया काहीतरी. आपण ह्या साईडला ह्या पर्यामध्ये खेकडी पकडणार आहोत. इकडे बघा पाणी पूर्ण फोर्सनी खाली झालं आहे असा. तसं वाहत्या पाण्याला ना खेकडे असं मित्रांनो, पण पाणी जास्त आहे. पण हे पोरांकडे जुगाड काहीतरी आहेत आणि ही कोंबडीचे आणले ते वेस्टेज जो असतं ना, पीस वगैरे पिसं किंवा आतले वगैरे तिथल्या खेकडी पकडणार आहे या दगडाला बांधून. तर बघूया आपण कशी खेकडी पकडतात ते. वरती साईड पण गेलं आहे, बारका पण गेला आहे अंदाज आहे इकडचा. असं इकडे बघा याची कोंबडीचे वेस्टेज असतात पिसं वगैरे किंवा चांबडी यांची, त्याशी बांधले आणि दगडाला वरती बांधतात ते. म्हणजे हा दगड पाण्यामध्ये टाकणार आणि या दगडाच्या भोवती खेकडी जमणार. हे बघा असं हे बघा अशी दगडाच्या भोवती ते बांधतायत. म्हणजे इकडे कुठे खेकडा असतो रे, पण या खेकडी तर जवळपास होतं का असं. म्हणजे पाण्यामध्ये दगड फेकणार आपण ना. हा मग अच्छा, मग खेकडी तर जवळपास असतं का दगडाला या. ओके तर बघूया अशी खेकडी पकडतात इकडे. इकडे बघा असे ना कोंबडीचे जे असतात ना वेस्टेड माल म्हणजे चांबडे असते ना, ते आपण अशा धाग्याला बांधतोय. नंतर मग हा पण धागा दगडीला बांधतो आणि टाकू आतमध्ये पाण्यामध्ये. इकडे बघा पुढे सगळे बांधून ठेवतात. इकडे बघा पोरं इकडे अशी पूर्ण म्हणजे या चांबडी तर बांधणार अशी. मग आपण ही धागा ही दगडाला बांधतो आपण. हे बघा असं चाललं आहे बांधायचं. हे गावाकडची जुगाड आहे ना पद्धत. खेकडी जर पाणी जास्त असेल ना तर खेकडी पकडतात ती पोरं. असं गच्च आहे. आणि या गावालाच असतं ना, तर नाव काय वेदांत. खेकडी पकडण्यावर एक्सपर्ट असेल. एक्सपर्ट एकदम जाम किंग आहे किंग. म्हणून मी त्याला घेऊन आलो खेकडी पकडायला. इकडे बघा चाललं इकडे बांधायचं काम. पूर्ण असं चोंडात ना पाणी जमलं इकडे. इकडे पूर्ण इकडचा पूर्ण परिसर आहे.
पूर्ण घट्ट जंगल झालं आहे. आणि इकडंच या खाली पर्यामध्ये आपण खेकडी पकडायला आलो आहे. हे बघा इकडे आहेत ना, असे लावतात बघा, बांधतात मध्ये. धाग्याला ना कोंबडीची पिसं लावलेली आहेत. हे बघा इकडे असे लावतात. इकडे पिऊस लावते बघा, असा पूर्ण धाग्याला ना कोंबडीची पिसं आहेत. त्याच्या साईडला पाण्यावर ठेवणार, म्हणजे याला पकडायला खेकडी आहे ना खालू पाण्यामधून. या दगडाला आपण आहे ना असं लावतोय बघा, इकडे पिऊस लावतोय बघा. या दगडाला ना इथे खाली त्याने लावलं आहे. आणि इथे आपण वरती का पिऊस हे बघा इथं खाली आहे. आणि इथं ते खेकडी पकडा इथे बघा. या पाण्यामध्ये ना खेकडी जवळ येते इथे. आणि याच्या आजूबाजूला तिथे खात असते. मग आपण बॅटरी मारून आपण खेकडी पकडणार आहोत. असं वरती पूर्ण चाललो आहे आपण. पूर्ण पर्यावरण हा झाड तुटला आहे लॉकडाऊनमध्ये वादळ आला ना, तेव्हा पण झाड तुटलेली होती. इकडे बघा मित्रांनो, इथं पण आम्ही लावतो आहे बघा. असं कोंबडीचे पूर्ण पिसं आहेत. आणि दगडीला आपण बांधले काठीला इथे. आणि ह्याच्या पिसा या भोवती आहेत ना खेकडी जमा होतील. आपण खेकडी पकडूच बॅटरीवरती. इकडे बघा असे या वासाला खेकडे येतात इथे ना. हे बघा इकडं असं मस्त बिळ आहे खेकड्याची. इकडे बघा मस्त मोठे मोठे आहेत. आम्ही जातो ना वरती, आता आम्हाला खेकडा भेटला बघा. इकडे मस्त जायचं आहे ना, भारी आहे. इकडे बघा मित्रांनो, मस्त खेकडा भेटला आम्हाला. सुरुवात झालेली आपली, तर बघूया आता. असं इकडे खेकडा भेटला आम्हाला. साईज मस्त आहे. इकडे बघा सुरुवात झालेली आहे खेकडे पकडायची. जास्त पाणी आहे पण खेकडे भेटतं आपल्याला तिकडे. बघत बघत चाललो आपण वरती. असं खाली बघतोय मी पाण्यामध्ये खेकडे हात काय. तिकडे बघा मित्रांनो, सुरुवात झाली उचलायला. तिकडे भेटला आपल्याला एक असा इकडे याच्या इथे खायला आले जवळपास. ते भेटला बघा एक पिऊसला. छोटा साईज आहे. हाऊसला होता. साईज थोडी छोटी आहे पण आपण जमवून जातोय. चला म्हणजे भाटरोली, मुठ्या, अजून काळी खेकडी असे वेगळे प्रकार आहेत. हा मुठ्या आहे. तर काही लोक ह्याला पण खातात, पण छोटा आहे पिल्लू एकदम. मित्र इथं भेटला पिऊसला खेकडा. हा बघा मस्त आहे. हे बघा भेटलाय. ए पिशवी आण. हा बघा मस्त खात होता. हे बघा भारी भेटलाय. मजबूत साईज आहे, मोठी साईज आहे. ते खात होता. आहे बघू दे. मस्त मस्त ह्याला खात होता. भेटला ह्याला टांग होता तो. आज सुरुवात झाली. त्याला टांगा होता, खात होता. भेटला आहे. आहे वाटतं. पावसातून आहे समजे बसलेले असतात खाली. एवढ्या पाण्यात खेकडी भेटतात म्हणजे कमाल आहे. हात घालायला मग चाललंय. भेटलाय. हाऊस पण घेऊन जात आहे. अरे गेला घेतला गेलेला एवढा मोठा आहे. म्हणजे आऊस घेऊन चाललेला बघा. हाऊस पण घेता इथं कोणी आऊस टाकलेला आहे. इकडे साईल इकडे पकडला बघा. इकडे भारी भेटला त्याला एक साईज मस्त आहे. टाक या पिशवीमध्ये जमा कर. भेटला खेकडा. इकडे बघा मस्त साईज आहे. झाड आहे एकदम. टाका जमा करा. इथं होतात मध्ये हाय वाटतं. भेटला की विसला. ए जबरदस्त आहे. खतरनाक तुला हाय बघ तो डेंजर. हा बघा पुन्हा खात होता याला हाऊसला. भेटलाय भारी साईज आहे. एक नंबर. एवढ्या पाण्याचा शोधतो आहे म्हणजे खतरनाक. भेटा दगडातले असतात. हा तो देख. हा मस्त. इकडे दगडांना लय असतात तरी पण समजत नाही आपल्याला. पाणी भरपूर आहे ना, त्यामुळे समजत नाही. पाण्यात पोचलंय आतापर्यंत आम्हाला नाही. एवढी खेकडी भेटली बघा इकडे. मग दाखवतो घरी गेल्यानंतर बाल्डीमध्ये ओतून. तर आमची एक फेरीमध्ये आहेत ना, एवढी खेकडी भेटली आम्हाला. मस्त भेटली खायला ना, खतरनाक आहे. एक नंबर. दाखवतो मला घरी गेल्यानंतर. आता पिशवीमध्ये आहेत.
तर इकडं आहे ना पियूच्या हातामध्ये खेकडा आहे आणि तिकडे पण आहे खतरनाक साईजचा. बापरे बिग साईज होता ना. तुझा आंगडा किती मोठा आहे बघा. मस्त लास्ट फेरी होतली होती आमची गोठणीवरची, त्यामुळे खेकडे भेटले 2. इथं पण आहे, तिकडे पण आहे का? हां 2 भेटले बघा. लास्टचे भेटले आम्हाला. आलं मस्त मोठा आहे. मस्त भेटले झाले. चला पूर्ण काढू का इकडे पूर्ण. पुरा वरपर्यंत लावले असतील ना. हां लय भेटलं असं ना. भरपूर आहे पण पाणी पियुष खाली गेला. पियुषला भेटला इकडे एक खाली. खाली मोरी आहे, मोरी तर खाली पाणी येतं बघा. मोरीवरती पण होता बघा. साईज मिडियम साईजचा आहे. बाहेर बाहेर फिकवरती मग. तर मित्रांनो इकडं बघा एक आवा मस्त भेटला डांगा खेकडा. एवढा आहे बघा पूर्ण आंगडे मोठे मोठे. लास्ट खेकडा भेटला आपल्याला ना नाही माहिती ते बाहेर मस्त खेकडा भेटला एक नंबर. चला आता एक एक भरवत चालले जात तसं आणि पाऊस खूप आला आहे. हे बघा पूर्ण काढू का इकडे आणि पाऊस खूप आहे मित्रांनो. आणि हा मेन रोड आहे, तर मेन रोडला लागलो आपण. तर मित्रांनो चाललं तर मग घरी. मग दाखवतो घरी गेल्यानंतर ओतून खेकडे किती आहेत ती. आणि पाऊस खूप पडून गेला, पूर्ण भिजलं पूर्ण, त्यामुळे शूट काय प्रॉपर जमलं नाही. तर एवढे भेटले तेवढं मला दाखवलं शिवायच्या ब्लॉगमध्ये. मस्त आहेत किती आहेत ते, कारण की ना पाऊस खूप होता त्यामुळे जमलं नाही मला किती भेटलं किती नाही ते. त्यावेळेस भरत गेलो आम्ही. हां बऱ्यापैकी आहेत मस्त. तिकडं मस्त मित्रांनो खेकडे एकदम एक नंबर आणि मस्त मोठ्या मोठ्या खेकडे भेटले. तर मित्रांनो इकडे बघता आपल्याला एवढे खेकडे भेटले. आज आपण गेलेलो इकडे इथे खाली गोटणीच्या इकडे परिसरामध्ये. ते मस्त मोठ्या मोठ्या साईज खेकडे भेटले एवढं. तर आपण काहीतरी बनवूया, पण आता नका खूप रात्र झाले त्यामुळे याचा आपण मस्त काहीतरी रस्ता बनवू. मग दाखवतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला हा आपला खेकडे पकडण्याचा ब्लॉग कसा वाटला की कमेंट करून सांगा. कारण पाऊस खूप होता गावाला, पण आपण तरी पण गेलो नदीमध्ये, कारण की आपल्या इकडचा अंदाज नव्हता. इकडची काही ऋषी पोरं होती ती बोलली की आम्हाला माहिती कशी खेकडी पडायची ती. तर आम्ही ज्यासोबत गेलेलो. तर तुम्हाला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग कसा वाटला की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.